आज दिनांक 24/10/2025 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा हट्टी येथे माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा घेण्यात आला। मुख्याध्यापिका श्रीमती कुंबरे यांनी प्रास्ताविक केले। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भागवत महाले यांनी अध्यक्षस्थान भूषविले। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने माजी विद्यार्थी व बदली होऊन आलेले शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ग्रामस्थ माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद यांनी शाळेच्या मदतीसाठी माजी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले। सर्वांनी त्याला सहमती दर्शविली। माननीय देवीदास महाले, श्री हिरामण महाले, शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले। शेवटी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष, माजी विद्यार्थी यांचे मुख्याध्यापिका श्रीमती कुंबरे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली। लोकशाही 18 न्यूज विभागीय संपादक पुंजाराम खांडवी। एकीकडे शिकून गेलेले सर्व विद्यार्थी असतील, त्यांचे या ठिकाणी कौतुक केलं, स्वागत केलं आणि विशेष म्हणजे दिवाळीनंतर आम्ही तिघं शिक्षक शिकवणार आहोत। एकीकडे शिकून गेलेले आहेत आणि एकीकडे शिकवणार येणार आहेत। या दोघांचा या ठिकाणी सन्मान झाला, त्याबद्दल या गावातील सर्व ग्रामस्थांना मी सर्वप्रथमतः धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे कर्तबगार, तरुण, तडफदार असे भागवतजी महाले अध्यक्ष लाभलेले आहेत। त्यांनी सुद्धा आम्हाला या पुढेही अशाच पद्धतीने सहकार्य करावं। निवड सहकार्यच असेल तर आमची भूमिका काय असावी हे सुद्धा त्यांनी आम्हाला सूचनाही द्याव्यात। त्यामुळे आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सुधारणा करता येईल। विशेष म्हणजे आजच्या या ठिकाणी आपल्याला एक प्रमुख अतिथी सुद्धा लाभले, ते म्हणजे महाले भाऊसाहेब। त्यांनी आताच आपल्या संवादामधून प्रतिक्रिया व्यक्त केली की माझा मुलगा या ठिकाणी शिकला सर, आणि तो एक अभिमान म्हणून ते दोघं बापले या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। त्याच पद्धतीने प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडम यांनी आताच या ठिकाणी आश्वस्त केलं की हा जरी छोटा कार्यक्रम असेल परंतु यानंतर यापेक्षाही कसा मोठा कार्यक्रम होईल याच्याकडे आमची नक्कीच वाटचाल असेल। शाळा म्हटली की आपलं प्रत्येकाचं एक शाळेतील पहिलं पाऊल असतं। अगदी मला तरी पहिल्या वर्गामधला पहिलाच पाठ आठवतो की माझ्या शाळेतील पहिला दिवस। मला सुरुवातीची 2-3 ओळी आठवतात की शाळेची घंटा झाली, मुले मैदानात जमा झाली आणि प्रत्येकाला आपलं जर बालपण आठवत असेल तर आपल्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस कदाचित आपली आई सोबत असते किंवा वडील सोबत असतात आणि त्या दिवशी आपल्याला त्या शाळेमध्ये एक प्रकारचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो। शाळा म्हणजे एक भीती वाटते आणि ती भीती दूर करण्याचं काम तेथे शिक्षक असतील किंवा शिक्षिका असतील हे करत असतात। आणि शिक्षण घेत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपलं एक उद्दिष्ट असतं, टार्गेट असतं। आणि विशेष म्हणजे आपण नेहमीच लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, पहिला प्रश्न विचारला जातो मुलांना की तुम्ही मोठे झाल्यानंतर किंवा शिक्षण घेतल्यानंतर काय होणार। हे स्वप्न पूर्ण करणारी मायभूमीची शाळा, गावातील शाळा असते। अनेक ठिकाणी आपण इंग्लिश मीडियमला शिकायला जातो, इतर जिल्ह्यामध्ये जातो, इतर देशांमध्ये शिकायला जातो, पण मला तरी वाटतंय की शेवटी आपली